मस्त खारीसारखे लेयर्स असलेले, करायला अगदी सोपी झटपट होणारे खारे शंकरपाळे. असा कुठला पदार्थ ऍड केल्याने आपले शंकरपाळे मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा. नमस्कार, मी सरोज. मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. क्रिस्पी खारे शंकरपाळे बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी एका परातीत 1 किलो मैदा घेतलेला आहे. हे शंकरपाळे तुम्ही गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनवू शकता. तर आता आपण शंकरपाळे बनवण्याची प्रोसेस बघूयात. तर सगळ्यात आधी मी इथे 1 चमचा ओवा घेणार आहे हातात आणि ह्या ओवा अशा पद्धतीने हातावर चुरून घ्यायचे आहेत, म्हणजे जास्तीत जास्त फ्लेवर उतरतो शंकरपाळीमध्ये. त्यानंतर मीठ घ्यायचे चवीपुरतं आणि ओवा आणि मीठ या मैद्यामध्ये आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. ओवा आणि मीठ मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता काय करायचं, हे 1 वाटी गरम तेल आपल्याला ह्या मिश्रणामध्ये ऍड करायचं आहे. तर ते कशासाठी, तर गरम तेलाचं मोहन दिल्याने काय होतं, आपले शंकरपाळे छान खुसखुशीत होतात. पूर्ण 1 वाटीभर तेल मी इथे टाकून घेतलेले. तर आता काय करायचं, आपल्याला पूर्ण मैद्यामध्ये हे तेल मिक्स होईल असं हाताने चोळून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि हे तेल पूर्ण मैद्यामध्ये मिक्स झाल्यावर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला शंकरपाळीसाठी हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर हा मैदा भिजवताना आपल्याला हे सैलसर न भिजवता हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता ते शंकरपाळ्यासाठी पिठाचा गोळा आपला भिजून झालेला आहे. आता काय करायचं, 1 टेबलस्पून नॉर्मल टेम्परेचरचं तेल आपल्याला या पिठाच्या गोळ्यावर टाकून पुन्हा हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि मग या पिठाच्या गोळ्याला एक 20 ते 25 मिनिटं आपल्याला असंच राहू द्यायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे तुम्ही जर आपल्या ह्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी बघायला मिळतील. आता एक 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मैदा इथे छान आपला भिजून झालेला आहे शंकरपाळ्यासाठी. तर आपल्याला एक काम करायचं आहे, इथे मी इथे एका ताटलीत 5 ते 6 टेबलस्पून मैदा घेतलेला आहे आणि या मैद्यावर आपल्याला तेल घालायचं आहे, म्हणजे तेलाने आपल्याला हा मैदा भिजवायचा आहे. आपल्या या खाऱ्या शंकरपाळ्यांना खूप सारे लेयर याव्यात, खुसखुशीत व्हावे आणि कुरकुरीत व्हावे, यासाठी ही खूप छान ट्रिक आहे. पण मी याला कुठे आणि कसं यूज करणार आहे ते मी सांगते पुढे. तर आता आपण शंकरपाळे बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी मैद्याचा एक गोळा तोडून घेणार आहे. पोळपाटावर आधी आपल्याला या गोळ्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्या गोळ्याला लाटून घ्यायचं आहे. तर पोळपाटाला आधी मी अजिबात पीठ किंवा तेल लावणार नाही आहे, कारण आपल्याला त्याची गरजच नाही आहे, कारण आपण आधीच मैद्यामध्ये तेलाचं मोहन दिलं होतं. आणि पीठ जर आपलं व्यवस्थित भिजलेलं असेल तर पोळपाटाला ते अजिबात चिटकत नाही लाटताना. तर आता एवढी पारी लाटून झाल्यानंतर यावर आपल्याला आपण जो मैदा तेलात भिजवून घेतला होता तो आपल्याला या पारीवर लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. याने काय होईल, आपले शंकरपाळीला खूप साऱ्या लेयर्स येतील आणि आपले शंकरपाळे छान खुसखुशीत होतात. आता हे मिश्रण लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे आणि हा रोल पुन्हा अशा पद्धतीने राऊंड करून घ्यायचा आहे. आणि मग याचा एक गोळा करून पुन्हा आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे पोळीसारखा. खूप बारीक किंवा खूप जाडसर लाटायचं नाही आपल्याला या शंकरपाळ्याच्या पोळीला. तर शंकरपाळ्यासाठी पोळी माझी लाटून झालेली आहे. आता आपल्याला पाहिजे त्या आकारात पाहिजे तशा आकाराचे शंकरपाळे आपण करून घेणार आहोत. सुरीच्या सहाय्याने मी कट करून घेणार आहे. जर तुमच्याकडे फिरकी असेल तर तुम्ही त्यानेही हे शंकरपाळे करू शकता. स्क्वेअर, डायमंड कशा पद्धतीचे म्हणजे कशा आकाराचे आवडतील त्या आकाराचे शंकरपाळे इथे कट करून घ्यायचे. तर हे बघा, इथे शंकरपाळे माझे डायमंड आकाराचे मी कट करून घेतलेले आहेत. आता हे शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचे. तर त्यासाठी मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालंय की नाही त्यासाठी थोडासा गोळा तोडून तेलात टाकून बघायचा. गोळा पटकन वर आला की समजायचं तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आता आपण या तेलात शंकरपाळे सोडणार आहोत तळण्यासाठी. मध्यम आचेवर आपल्याला हे शंकरपाळे 2 ते 3 मिनिट तळून घ्यायचे आहेत. एक 2 ते 3 मिनिट तरी लागतात या शंकरपाळ्यांना छान सोनेरी कलर येण्यासाठी. तुम्ही बघू शकता इथे शंकरपाळे छान फुललेले दिसत आहेत आणि मस्त खुसखुशीत झालेले आहेत आपले शंकरपाळे आणि छान सोनेरी रंग आलेला आहे आपल्या खाऱ्या शंकरपाळ्यांना. आता आपण हे शंकरपाळे बाहेर काढून घेऊ आणि राहिलेले शंकरपाळे सुद्धा आपल्याला हलकाशा गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे आहेत. तर खूप सारे लेयर्स असलेले छान खुसखुशीत असे खारे शंकरपाळे इथे आपले बनवून तयार आहेत. तर तुम्ही या कुरकुरीत शंकरपाळ्याचा आस्वाद चहा कॉफी सोबत सुद्धा घेऊ शकतात. आणि विशेष म्हणजे हे लवकर खराब होत असल्याने एकदाच बनवून एक 2 ते 3 महिने डब्यात स्टोअर करू शकता.